चला सामना सुरू करून घ्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला विनीत सर क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. सामना क्रमांक 4 आता मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सामना क्रमांक 5 यानंतर जो सुरू होणार आहे तो सामना क्रमांक 5 असेल. झुंजार 11 विरुद्ध CCL लोणावळा हा सामना क्रमांक 5 होणार आहे. मैदान क्रमांक 1 वरती मैदान क्रमांक 1 वरती सामना क्रमांक 4 मला वाटतं चालू असेल आता. स्पोर्ट स्टार स्ट्राइकला मंगेश, नॉन स्ट्राइकला मुस्तफा आणि गोलंदाज धम्मा. धम्मा पहिला चेंडू धम्माचा आणि पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू शॉर्ट मिड विकेटला पोहोचला. एक धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न. बाबा खूप दूरवरून धावत पळत चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करेल. त्या दरम्यान अजित चेंडूवरती पोहोचलाय. एक सिंगल जिथे येणं गरजेचं होतं तिथं 2 धावा आलेल्या आहेत आणि या 2 धावसंख्येनंतर आपण पाहूया धावफलकाला जरी काही सुरुवात आहे. 2 रन 2 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळतील. आणि यावेळेचा चेंडू डाव्या स्टेजच्या बाहेर असेल. धम्माचा व्हाईट बॉल. संजय भालेराव सर मेन पंचांच्या भूमिकेत, त्याचबरोबर आपण पाहतोय अजय आवळे स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. मैदान क्रमांक 1 वरती मी तुमच्या समेत मनोज बेल्लेकर जो जोडला गेलोय, परंतु मैदान क्रमांक 2 वरती आपण ऐकतोय राहुल बोंबे सर यांना. हो, हा चेंडू पोचला जायला अगदी स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोचलाय. त्या दरम्यान 2 धावा परत एकदा आरामशीरित्या याच्या पळून पूर्ण केल्या जातील. आतापर्यंत आपण इतिहास जर पाहिला या सामन्यांचा आतापर्यंत, तर पहिला सामना तर वेळेअभावी आपण पाहिले संघ एक बाद केला गेला. त्याच्यानंतरचा दुसरा आणि तिसरा क्रमांकाचा सामना जर आपण पाहिला तर तिथं धावसंख्येचा पाठलाग झाला नाही. चेंडू परत एकदा बाबाच्या जवळपास. क्या बात आहे. सुरक्षित रक्षण बाबाचं. बाबाने यावेळेस मात्र चेंडूवरची ताबा मिळवलाय. एक सिंगल येईल. धावसंख्या वाढेल. संघाची धावसंख्या 6 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळतील. नॉट आउट 6. कोणत्या संघाने या स्पर्धेत धावसंख्येचा पाठलाग केलेला नाहीये, पण कॅम्बॉयजने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आता यावेळेस त्या धावसंख्येचा पाठलाग करणार की नाही आपल्याला पाहिजे. चेंडू पोचलाय डीप थर्डमॅनला सीमा रेषेच्या जवळपास. त्या दरम्यान 2 धावा. तिसरीचा प्रयत्न केलाय आणि 3 धावा. 7 5 और ये ताज. आणि या 3 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचणार आहे तो 9 या धावसंख्येवरती. 9 वरती धावफलक. डॉट चेंडू आतापर्यंत गेलेला नाहीये. प्रत्येक चेंडूवरती धावा आलेले आहेत. धम्माला. हो, हा चेंडू यावेळेस अगदी डॉट. सामना क्रमांक 4 या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. पहिल्या फेरीतील अजून 2 सामने बाकी आहेत, 5व्या आणि 6व्या क्रमांकाचा.
सेकंड राऊंडचे 3 सामने आपल्याला पाहायला मिळेल. 1 विरुद्ध 2, 3 विरुद्ध 4 आणि 5 विरुद्ध 6. आणि त्यानंतर ज्या 3 टीम्स त्या क्वार्टर फायनल जाऊन जे पोहोचणार आहेत तिथं चिठ्ठी पद्धत आपण अवलंबणार आहोत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळेल धाबलेक या दरम्यान अगदी वाढला जाईल. या उजव्या हाताने परत येतात धम्मा तयार. हो, हा चेंडू या दरम्यान डिफेन्स करण्याचा प्रयत्न. बाबा चेंडूवरती येत आहेत. त्या दरम्यान धावबाची संधी असेल. एक सिंगल येईल. 22 पण एक धाव येणार आहे. धाबलेक एकीने वाढला जाईल आणि धावफलक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती या दरम्यान आपण ज्या पाहतोय. 12 रन 12 वरती धावफलक या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळेल. पुणे जिल्हा मर्यादित असणारी क्रिकेटची स्पर्धा आहे. ज्या स्पर्धेमध्ये पुण्यातील खेळाडूंना फक्त संधी आहे आणि त्याचबरोबर पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आयकॉन खेळाडूंची लिस्ट जी बनवली गेली त्या आयकॉन खेळाडूंच्या लिस्ट मध्ये ज्या ज्या खेळाडूंची यादी आहे त्या त्या खेळाडूंना प्रत्येक संघात खेळण्याची फक्त मुभा आहे. पण तो खेळाडू फक्त एकच असेल. एकच आयकॉन. नया गेंदबाज विनीत अंगद. अंगद आलाय गोलंदाजी मार्कवरती. परत एकदा लो फुलटा चेंडू आहे. चेंडू मिड विकेटला खेळला जाईल. एक धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न नकार दिला गेलाय. तो मुस्तफाकडून मंगेशला. मंगेश आणि मुस्तफा ही जोडी या दरम्यान आपण जे पाहतोय आणि अंगद जो गोलंदाजी मार्कवरती आहे. कॅम्बॉईज या वर्षीचा असा एक संघ आहे कॅम्बॉईज पुणे जिल्ह्यातला, पुणे शहरातला, की रबर बॉलच्या जेवढ्या क्रिकेटच्या स्पर्धा झाल्या त्या प्रत्येक क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये बक्षीस फेरीमध्ये जाऊन जे पोहोचणारा संघ म्हणजे कॅम्बॉयचा संघ. क्या बात आहे. कलात्मक फटकेबाजी आणि चेंडू सीमारेषेच्या आतच असेल. चेंडू मला वाटतं थोडा थांबलाय. मगाशी आपण या गोष्टीची चर्चा केली आणि बाबाने कळवलंय चौकार आहे. क्या बात आहे. याला म्हणते खेळाडू वृत्ती. एक चौकार या दरम्यान अगदी आपल्याला पाहायला मिळाला आणि चौकाराच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. तो आता 17 धावा. परत एकदा हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पोहोचला जाईल शॉर्ट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. त्या दरम्यान एक सिंगल परत एकदा मिळते आणि एका सिंगलच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचणार आहे तो आता 18 या धावसंख्येवरती. हॅलो हॅलो हॅलो. अंग तयार. मुस्तफासाठी मारा करेल. हो, हा चेंडू हळूवारपणे फ्लिक केलाय असं आपण म्हणूया. चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव आणि 5. चेंडू थोडासा उशीर अडवलाय आणि त्याचा पुरेपूर फायदा 2 धावा. क्षेत्ररक्षक हा थोडासा हळूहळू चेंडूवरती येतोय असं दिसता क्षणी मंगेश आणि मुस्तफा या दोघांनी मात्र डोळ्यांच्या खाणाखोणा एकमेकांकडे केल्या आणि त्यानंतर एक 2 धावा या दोन्ही फलंदाजांकडून या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि या दरम्यान मिड विकेटला चेंडू हवेत झेल सुटला. सोपा असा झेल सुटलाय कारण क्षेत्ररक्षक चेंडू खाली होता. मुस्तफाला जीवदान मिळत आहे. टिंगरे सरकार चषक आपण पाहतोय. टिंगरे सरकार ग्रुप आणि धानोरी स्पोर्ट्स क्लब आयोजित या भव्यदिव्य टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा आहेत. सिक्सर कंपनीच्या माध्यमातून आपल्याला बॉल जे पाहायला मिळत आहेत सिक्सरचे बॉल आपण वापरतोय. हळूवारपणे चेंडू हवेत आणि प्रॅक्टिस मॅच आहे की काय अशा प्रकारचा चेंडू टॅप केला होता फलंदाज मंगेशने आणि यावेळेस मात्र स्वतःला काही वाचू शकला नाही. सुरेख झेल घेतलाय
आणि धक्का क्रमांक बसला गेला. पहिला एक बाद 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेट एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून सिक्सर कंपनीचे चेंडू या दरम्यान आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. लाईव्ह प्रेक्षेपणासाठी सौजन्य जे आहेत tenniscricket.in, संतोष नाणेकर अँड कंपनी. नवीन फलंदाजीला आता आकाश. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा आहेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 षटकांची लढत आहे आणि ही क्रिकेटची स्पर्धा वास्तविक पाहता 2 आठवड्या अगोदरच होणार होती. मला वाटतं 15 आणि 16 तारखेला 14-15 किंवा 15-16 तारखेला क्रिकेटची स्पर्धा होणार होती. परंतु अचानक जोरदार पाऊस, परतीचा पाऊस खूप जोरदार झाला आणि त्यानंतर क्रिकेटची स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आणि पावसाचं वातावरण थोडंसं शांत झालं आणि तो दिवस उगवला. तो आजचा दिवस 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर अशा वेळेला मात्र या 2 दिवसात क्रिकेटच्या स्पर्धा. परत एकदा धम्मादीप गोलंदाजी मार्कावरती आलेला आहे. 21 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. क्षेत्ररक्षणात वारंवार अगदी बदल करण्याचा प्रयत्न. स्ट्राईकला असेल तो मुस्तफा, नॉन ट्रॅकच्या बाजूला आकाश. या दरम्यान चेंडू पूर्णपणे हवेत असेल. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल अँड विकेट. फलंदाज बाद. मुस्तफा या दरम्यान बाद झाले. बॅट्समन जुनेद मैदानाच्या आतमध्ये तो पोहोचतोय. स्पोर्ट्स स्टारचे कॅप्टन आहेत जुनेद. हो, हा चेंडू सुरेख. चेंडू डॉट. या दरम्यान अगदी चेंडू पूर्णपणे हवे. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती आलाय. 1 धाव. दुसरीचा प्रयत्न नसेल. क्षेत्ररक्षण सुरेख आहे कारण 2 विकेट ज्या झटपट पडल्या गेल्या त्यामुळे आता धोका पत्करत नाहीये ना आकाश ना जुनेद. धावफलका दरम्यान आपण पाहूया जो वाढला जाईल एका सिंगलने आणि एका सिंगलने चिरपणे धावफलक पुढे जाऊन पोहोचणार तो 22 वरती. 2 फलंदाज बाद आहेत. 2 बाद 22. या दरम्यान परत एकदा सुरेख प्रकारचा चेंडू आणि पंचांकडे अपील. फलंदाज बाद. जुनेद कॅप्टन 0 वरती बाद. या दरम्यान आधी हलक्या हाताने चेंडू ढकलला गेलाय. तौसिफ अगदी आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. त्या दरम्यान 2 धावा या घेतल्या गेल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचणार आहे. तो आता 24 वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तौसिफ शेख आणि आकाश ही जोडी या दरम्यान आपल्याला जी पाहायला मिळेल. 3रं षटक चालू असताना धम्मादीपच्या रूपाने धम्माने लेग बायच्या रूपाने आताच्या 3 धावा. तीन रनची पॅनल्टी कोणाला? बॅट्समन टीमला. ओके, आता टोटल रन झाल्या
की त्यातले आपण 3 रन कॅन्सल करू सर. जीन्स पॅन्ट अलाउड नाही. शूज कंपल्सरी, ट्रॅक पॅन्ट कंपल्सरी, टी शर्ट कंपल्सरी. या दरम्यान आधी पॉइंटला चेंडू जो खेळला जाईल. 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. एकदा आपण धम्मादीपचं विश्लेषण एकदा आपण पाहूया. 2 षटकामध्ये त्यांनी किती धावा दिलेल्या आहेत ते एकदा आपण पाहूया. धम्मादीप 2 षटकं ज्याने टाकलेले आहेत. सुरेख प्रकारची गोलंदाजी केली धम्मादीपने आणि 2 षटकामध्ये त्यांनी धावा खर्च केल्यात त्या 17. कुठल्या प्रकारचे निर्धाव आणि 2 बळी मात्र मिळवलेले आहेत. सुरेख गोलंदाजी धम्मादीपची. आता नवीन गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळेल. अब्दुल्ला, एक जुनं नाव आहे अब्दुल्लाचं, अनुभव खूप सारा आहे. टोटली स्कोर 26. 26 रन 26 धावा आहेत. गोलंदाज तयार असेल गोलंदाजी मार्गावरती. अब्दुल्ला, स्ट्राईकला असेल आकाश. सूर्यप्रकाश यादव जो फटका येत्या वेळेला आपण पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. 1 धाव तरी दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रूपाने आपल्या पुढे जाऊन पोहोचणार आहे. आता 27 या धावसंख्येवरती. अगोदर एक फलंदाज या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाला. मंगेश आणि मुस्तफाने सुरुवात केली होती या डावाची, परंतु मंगेश बाद झाला, मुस्तफा बाद झाला, जुनेद टीमचा कॅप्टन तोही बाद झाला. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले पाहायला मिळालेले. उजव्या हाताने 11 जुलैचा प्रयत्न, चेंडू डॉट असेल. मुस्तफा याचा अर्थ मगाशी आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला. मुस्तफा याने चुना हुआ, पुनीत, पवित्र, साफ. मुस्तफा म्हणजेच पवित्र, पुनीत. तर तौशिफ आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. परत एकदा चेंडू बॅटची कडाने चेंडू पोहोचला सरळ एस्टन वरती. फलंदाज बाद, धक्का क्रमांक 14. तौसिफ या दरम्यान आपण पाहूया जो बाद झाला आणि तौसिफच्या जागेवरती नवीन फलंदाज परवेज हा नवीन फलंदाज असणार आहे. गोलंदाज तयार. परत एकदा हा चेंडू अतिशय सुरेख, लाजवाब. मी मगाशीच सांगितलं की अनुभव हा खूप सारा आहे अब्दुल्लाच्या पाठीशी, कारण खूप जुनं नाव आहे अब्दुल्ला. एस्टनच्या पाठीमागे असताना अजेज, बाबा, विनीत, आणि हा चेंडू अतिशय सुरेख. मला वाटतं याच संघात खेळणारा वासिक शेख मला वाटतं पलीकडच्या ग्राउंडवरती खेळतोय. पुनीत सामना क्रमांक 14 आहे. षटक क्रमांक सुद्धा आपण पाहूया जे 14च आहे. 4 फलंदाज बाद झाले. 4 बक्षीस या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आहेत. आणि या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका परवेजच्या बॅटमधून, परंतु चेंडू मिड विकेटला. सुरेख प्रकारचा झेल झालाय. धक्का क्रमांक 5वा. 5 बाद 27 धावा आहेत.
4 षटकं संपली. स्पर्धेमध्ये आपण पाहूया स्पर्धेमध्ये जे बक्षीस आहेत त्यामध्ये पहिल्या क्रमांकाला 25,000, द्वितीय क्रमांकासाठी 15,000. ही पहिली 2च बक्षिसं होती 16 टीमांसाठी. परंतु आपण पाहिलं की खूप साऱ्या टीमचे कॉल, खूप साऱ्या टीम्सने कॉल केल्यानंतर असं ठरलं गेलं की आता 16 नाही, आता कम से कम 32च्या पुढे मात्र लॉट गेला. सगळे संघ म्हटले काय हरकत नाही दादा, फक्त खेळणं गरजेचं आहे. टोटली स्कोर जो आहे तो 27 5/27 आणि त्यानंतर बक्षीस सुद्धा वाढवण्यात आलं. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाला प्रत्येकी 5,555 हे बक्षीस अगदी आपल्याला जेव्हा वाढलेलं पाहायला मिळालं. सोहेल गोलंदाज शेवटच्या षटकासाठी. खूप मोठी शांतता आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुमित या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. सोहेल टू सुमित, शेवटचं षटक. या दरम्यान चेंडू हवेत असेल, पाहायचंय सोहेलचं लक्ष मात्र चेंडूवरती नव्हतं, कारण कॉटन बोल्ड करण्याचा चान्स होता, खूप मोठी संधी होती, परंतु संधी काय पूर्ण होऊ शकली नाही सोहेलकडून. एका बाजूने 3 चेंडू खेळणारा आकाश चौथ्या क्रमांकावरती जो काय उतरला होता. खूप सारी संधी मिळाली नाही आकाशला, परंतु 2 धावा त्याच्या आतापर्यंत आहेत, कारण त्याने आता या षटकात त्याला थोडीशी आक्रमकता दाखवावी लागेल शेवटच्या 5 चेंडूवरती. आणि या दरम्यान परत एकदा त्याच ठिकाणी चेंडू हवेत. सोहेल यावेळेस अगदी कॉटन बॉल करतोय आणि फलंदाज क्रमांक 6 आकाशच्या रूपाने बाद. नवीन फलंदाज इस्माईल. सामना क्रमांक 5 होणार आहे झुंजार 11 विरुद्ध CCL लोणावळा. बोथ कॅप्टन संपर्क साधा. प्लेइंग 11 ताबडतोब द्या. झुंजार 11 आणि CCL लोणावळा. 12चा टायमिंग आहे मॅचचा. आता 12:15 झालेत. सामना संपायची वाट पाहू नका. तुम्ही जेवढा उशीर कराल तेवढ्या उशिरा पोचल्यामुळे पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. लोणावळा आणि झुंजार 11 आणि फलंदाज बाद इस्माईल बाद. इस्माईल या दरम्यान धावबाद झालाय. 7वा फलंदाज बाद. 7/28. नवीन फलंदाज नितीन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळेल. नितीन धावबादची संधी होती, परंतु संधी गमावली गेली आणि बाईचवर पण एक सिंगल येईल. एका सिंगलचेवर पण डबल एक वाढला जाईल. 29 धावा आहेत. शेवटचे 2 चेंडू डावाचे बाकी असतील. 7/29. दरम्यान झेल घेण्याचा प्रयत्न होता. धावबादची संधी आणि फलंदाज बाद. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 8. एक सिंगल आली. दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झाला.
टोटली स्कोर आहे 30, विकेट 8. लास्ट बॉल. हो हो हो, हा चेंडू सुरेख. काय सर शेवटच्या चेंडूवर फलंदाज बाद आहे. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद आहे. एकूण फलंदाज बाद झालेत ते 9. 9 बाद 30. स्पोर्ट स्टार 30 चेंडू मध्ये कॅम्बॉईज संघाला विनीत आणि अजीज हे दोन खेळाडू मैदानाच्या आत. प्रणम पहिलं षटक टाकण्यासाठी तयार. 30 चेंडू आणि 28 धावा ह्या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. लोणावळ्याचा टीमचा कॅप्टन टॉस साठी चला. लोणावळा या दरम्यान अगदी आपण पाहूया चेंडू पोचल्या कव्हरला. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि 2 धावा.
परत एकदा चेंडू कव्हरला खेळला जाईल आणि चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या, यावेळेस अगदी बाहेर असेल 4 रन. परत एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि चेंडू पोहोचलाय सीमा रेषेच्या जवळपास. चेंडू थांबलाय. 2 धावा परत एकदा आरामशीरतेच्या पळून पूर्ण केल्या जातील. धापलक पुढे जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. विनीत खूप जबरदस्त कामगिरी करतोय. या दरम्यान चेंडू पूर्णपणे हवेत. इस्माईल चेंडू खाली आणि झेल. टीमचे सूर्यप्रकाश या दरम्यान आपण फटका खेळला गेला होता विनीच्या बॅट मधून. यावेळेस परत एकदा आपण पाहू चेंडू हवेत असेल आणि यावेळेस कुठल्या प्रकारची चूक नाही आणि अजितला परतावा लागेल. सूर्यप्रकाशचा झेल या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळाला. अजितच्या रूपाने पहिला फलंदाज बाद. टोटली स्कोर जो आहे तो एकूण 9 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जो पोहोचलाय तो प्रज्योत आणि गोलंदाज नितीन असेल. सुनील जोशी स्टाईल गोलंदाजी मात्र द्यायची आहे, त्यामुळे नितीन त्या शैलीचा गोलंदाज आहे. आता या फिरकीच्या जोरावरती तो संघाला कालटणी मिळून देणार की नाही आपल्याला पाहिजे. लो फुलटा चेंडू होता. या दरम्यान क्षेत्ररक्षण ला जवाब. चेंडूची फिरकी सुरेख. कुठल्या प्रकारे धाव मिळणार नाहीये. निर्धार चेंडू आहे. धावफलक स्थिर आहे. धावफलकर धावसंख्या 9 धावा आहेत. एक गड्याच्या मोबाईलमध्ये षटक क्रमांक चालू असताना दुसरा आहे. 24 चेंडू मध्ये 22 धावा अजूनही बनवायच्या आहेत. आणि या दरम्यान नितीन फिरकीचा माहीमेरा का म्हणून ओळखला जातो याचं ज्वलंत उदाहरण. पहिला चेंडू लो फुलटॉस टाकला. दुसरा चेंडू परफेक्ट यॉर्क टाकला होता. अचूक टप्प्याची गोलंदाजी. 19 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 3 रनची पॅनल्टी जी या संघाला दिली गेली स्पोर्ट स्टार या संघाला. आणि परत एकदा चेंडू डॉट. विनीतला लागोपाठचे 3 चेंडू डॉट टाकलेत नितीनने. 19 धावा संख्या अजूनही जी बनवायची आहे. 9 धावा धावपाल करतेत. लागोपाठचे 3ही चेंडू विनीतला डॉट टाकलेले आहेत. मी मगाची जी गोष्ट सांगितली की आतापर्यंत या स्पर्धेत कुठल्याच संघाने धावसंख्येचा पाठलाग केलेला नाहीये. तितकं सोपं नाहीये. पण आता इथं कॅम्बॉय संघ या धावसंख्येचा पाठलाग करेल की नाही हे आपल्याला पाहिजे. इतिहास. या दरम्यान चेंडू मिड विकेटला पोहोचेल. सीमा रेषेचे चेंडू बाहेर पोहोचतोय. 4 रन. चमकार.
13 वरती धावफलक. अजूनही 15 धावा बनवायच्या. टोटली स्कोर 28 जो बनवायचा आहे. पॉवर प्ले मध्ये खूप मोठं आक्रमण पॉवर प्ले मध्ये आपल्याला जे पाहायला मिळतंय. परत एकदा डावखुऱ्या हाताने मार आहे. परत एकदा गॅप मध्ये चेंडू पोचला सीमारेषेच्या अगदी बाहेर. 4 रन. षटक क्रमांक संपलं जाईल दुसरं. 17 धावा आहेत एक गड्याच्या मोबदल्यात. 18 चेंडू मध्ये अजूनही 11 धावा ह्या बनवायच्या आहेत. परवेज परत एकदा आपण पाहूया. चेंडू सुंदर त्या अगदी जो खेळला गेला. धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या जी आहे ती 19 धावा वरून 20 वरती धावले जाऊन जे पोहोचलेले आहे. परवेज आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्कवरती आहे. लोणावळा संघाचं आगमन झाले. CCL लोणावळा क्रिकेट क्लब ऑफ लोणावळा CCL. आणि चेंडू अगदी आपण पाहूया सीमारेषेच्या आतमध्ये अगदी अडवला जाईल. 2 धावा दरम्यान आधी आपण पाहूया ज्या पळून पूर्ण केल्या गेल्या. अजूनही बनवायच्या त्या टोटली 6 धावा. 14 चेंडू आणि या दरम्यान चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. त्या दरम्यान सुमित चेंडूवरती पोहोचेल. त्या दरम्यान आधी एक सिंगल. धावफलक 23. 28 बनवायचे आहेत. 5 धावा अजूनही बनवायचे आहेत. अजूनही 5 धावा अजूनही बनवायचे आहेत. 12 बॉल 5. 12 बॉल 5 धावा. 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 12 ब
गोलंदाज प्रणम परत एकदा गोलंदाजी मार्कवरती असेल. सीसीएल लोणावळा या टीमचा कॅप्टन या ठिकाणी संपर्क साधा. आणि या दरम्यान हा सामना जिंकलाय कॅम्बॉयच्या संघाने आणि इतिहास घडवला. पहिला संघ आहे ज्या संघाने धावसंख्येचा पाठलाग केलाय. चला लोणावळ्याच्या टीमचा कॅप्टन चला आणि त्याचबरोबर झुंजार पिंपरी संघाचा कॅप्टन चला.